अभिषेक जेवढे काही इथं मंदिरं आहेत, मग सत्पुरुषांच्या समाधी स्थान आहेत, सगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, गोदावरीचा तट पाहिला, पाठीमागचा सभामंडप आणि व्यासपीठावरती बाबांनी ज्या अमूल्य शब्दामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, तर बाबांच्या बोलण्यामध्ये किती गूढ आणि भविष्यातले किती मोठ्या गोष्टी दडलेल्या आहेत. आपण सगळे सुज्ञ आणि जाणकार मंडळी आहात. साधूचा भाव, साधूचा अंतकरण, त्यांचे तळमळ त्यांच्या शब्दांच्या द्वारे अभिव्यक्त झालेली आहे. आणि खरं तर नेवरगावची मंडळी कितीतरी वर्षापासून बाबांची वाट पाहत होते. किती वर्ष झाली बाबांनी इथे यावं, एवढी तळमळ सगळ्यांची. बाबा मागच्या वर्षी यावं, त्याच्या अगोदरच्या वर्षी यावं, खूप खूप तळमळ होती सगळ्यांची. आणि बाबा आपण वेळ दिला त्या सगळ्या मंडळीला. आज या सगळ्यांचं मन अंतकरण भरून आलं आणि यांना असं वाटतं की आता आपलं एवढे काही जे आपण आतापर्यंत कार्यक्रम घडवले, एवढी सगळी खटाटोप केली, एवढी उठाठेव केली, आज आम्ही सफल झालो, आम्ही धन्य झालो. सगळ्यांना एक समाधान, एक अंतकरणात त्यांच्या शांतता आणि एक सफलतेचा अनुभव होतोय. आणि आपल्या भागामध्ये देवगड संस्थान हे महाराष्ट्रातल्याच नाही, जगभरातल्या धार्मिक आध्यात्मिक संप्रदायाला खूप मोठी प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं आहे. बाबा असं एक व्यक्तिमत्व आहे. खरं तर मी बाबांच्याबद्दल एक कीर्तन, छत्रपती संभाजीनगरच्या भागात कीर्तन होतं. कीर्तनानंतर जनार्दन स्वामी महाराज, मला